नमस्कार, मी अंतू पोपटराव वारुळे, सरपंच पोखर्डी गाव, तालुका जिल्हा अहिल्यानगर. आमचं गाव हे नगर शहरापासून साधारणपणे 7 किलोमीटरवरती. शहराच्या बाजूला एक MIDC आहे आणि त्या गावाच्या जवळच आम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योगधंदे विकासाचे स्रोत आहेत. पण गाव विकासाला घेऊन जायचं हे स्वप्न माझ्या मनात खूप दिवसापासून होतं. मी माझं ग्रॅज्युएशन डिग्री केली, सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मी नोकरीसाठी सिंगापूरला गेलो. सिंगापूरला मी 2 ते 3 वर्ष नोकरी केली. चांगला पगार मिळायचा, पण मनात एक स्वप्न होतं, समाजाचं काहीतरी देणं लागतं, समाजाला काहीतरी द्यावं. आणि त्यातल्या त्यात मी सिंगापूरसारखा देश बघितला. भारतातले बरेच राज्य, मोठे मोठे शहर मी बघितल्यानंतर माझं पण गाव सुधारलं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालं पाहिजे, शेतकरी सुधारला पाहिजे, हे स्वप्न बाळगून मी पुन्हा एकदा सिंगापूरमधील माझी नोकरी सोडली आणि गावाकडे आलो. गावाकडे छोटे मोठे उद्योग व्यवसाय केले आणि उद्योग व्यवसाय केल्यानंतर मला असं जाणवलं की आपण आता राजकारणामध्ये सक्रिय व्हावं. पण राजकारणामध्ये सक्रिय होताना आपल्याला सुरुवात करून करायची हे माहीत नसायची. मग गावातल्या समस्या आणि गावातली जी गरज आहे हीच त्या ठिकाणी आपल्याला या राजकारणात घेऊन आली. आणि राजकारणात घेऊन आल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आता आपल्याला समाजासाठी काहीतरी पाऊल उचलायचं आहे. मग आपलं एज्युकेशन झाल्याप्रमाणे आपण एज्युकेशनच्या दृष्टीने गावामध्ये काहीतरी करावं. पहिलं मी ग्रामसेवकाला भेटलं, तर ग्रामसेवकाने मला सांगितलं ग्रामपंचायत हा लोकशाहीचा पाया असतो. भविष्यातल्या मोठ्या राजकारणाची सुरुवात ही गावापासून होत असते, सोसायटीपासून होत असते. गावामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय असते? पाण्याची समस्या असते. पाण्यासाठी काय करता येईल, शिक्षणासाठी काय करता येईल, शाळा कशा सुधारता येतील, रस्ते कसे सुधारता येतील, सामाजिक वनीकरण, वृक्ष लागवड कशी करता येईल, हे विविध प्रश्न असतात. त्यात मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, त्यानंतर आरोग्याचे प्रश्न असतात, मानव निर्देशांक उंचावण्याच्या दृष्टीने काय कामं करू शकतो, हे सगळे प्रश्न असल्यामुळं आपल्याला त्या गावामध्ये त्या प्रश्नांपासूनच आपल्याला त्या ठिकाणी त्याचे उत्तरं शोधत राजकारणात गेलो. हे प्रस्ताव मी ज्यावेळेस ग्रामस्थांपुढं, मित्रांसमोर, माझ्या कुटुंबियासमोर मांडला, तर ते मला सांगितलं की गावचं राजकारण सोपं नाहीये, पण अवघड पण नाहीये, असं मी स्वतःला सांगितलं. जरी ते म्हणत असले की आपल्याला समस्या खूप आहेत, अडचणी खूप आहेत, पण त्यावर आपण मात करून गावाला एक यशस्वी उच्च शिखरावरती घेऊन जाऊ शकतो. मग तरुणांना जोडण्याचं काम आपण सुरुवातीला केलं, शेतकऱ्यांना जोडण्याचं काम आपण केलं, विविध मार्ग वापरले. गावामध्ये सर्वप्रथम आम्ही बाजारपेठ चालू केली. बाजारासाठी जो पिकवतो शेतकरी तो गावाकडे पिकवायचा, तो शेतकरी विकायला नगरला जायचा आणि जो दर मंगळवारी बाजार करायला तो पण नगरला जायचा. मग तो बाजार नगरला करायला जातोय, विकायला नगरला जातोय. मग आम्ही गावात बाजारपेठ सुरू करायचं ठरवलं आणि ग्रामपंचायतीने एकमताने ठराव मंजूर केला की गावात बाजारपेठ झाली पाहिजे. तर 10 वर्षापूर्वी आमच्या गावात बाजारपेठ झाली आणि अतिशय यशस्वीरित्या या बाजारपेठेमधून लोकांचं त्या ठिकाणी दळणवळण झालं, आर्थिक सुबत्ता आली. 1-2 व्यापाऱ्यावरलं एक गाव होतं आमचं, 2 कुटुंब व्यापार करायचे फक्त भाजीपाल्याचा. आज आमच्या गावात 100 ते 150 लोक भाजीपाल्याचा व्यापार करत आहेत. हायवे रोड असा तुम्हाला विविध जे शेतकऱ्याच्या समृद्धीसाठी जे काही करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी केलं. याच्यामध्ये सर्वांगीण सर्व गावाचा त्याच्यामध्ये सहभाग होता. कोणतंही काम एकट्याचं नसतं, हा पुरस्कारही एकट्याचा नाही, हे काम सर्व टीमचं आहे. मग शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या अशी होती की गाव ब्लॅक झोनमध्ये असल्यामुळे कुठलीही विहीर मंजूर होत नव्हती. शेतकऱ्याला डिसेंबर नंतर जानेवारी महिन्यात टँकरने पाणी घेऊन त्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी जायचं, तिथून टँकर भरून पाणी आणायचा, खराब पाणी ते घेऊन यायचे, त्या पाण्यावर शेती करायची. आम्ही ठरवलं की आता जलसंधारण, जलयुक्त शिवार, जलस्वराज्य आणि जलक्रांती कशी घडवायची या दृष्टीने आम्ही काम चालू केलं. आणि या काम चालू करत असताना आम्हाला विविध अडथळे निर्माण झाले, कारण शेतकऱ्याच्या जमिनीत जाऊन काम करायचं म्हणजे खूप मोठे चॅलेंज होते. पण आम्ही त्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं की हे पाणी आलं, इथं पाणी साचलं, हे तुमच्या फायद्याचं राहणार आहे. शेतकऱ्यांना ते समजलं. सुरुवातीला आम्हाला काही शेतकऱ्याचा विरोध झाला, पण 25-30%, 50% लोकांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं नंतर लक्षात आलं की मग पुढच्या वेळेस शेतकरी म्हणायला लागले की सरपंच ही मोहीम आमच्या दारापर्यंत घेऊन, आमच्या शेतापर्यंत घेऊन, आमच्या जवळ असलेल्या नदीमध्ये तुम्ही खोलीकरण करा, आम्हाला पाण्याची सोय झाली पाहिजे. या दृष्टीने जर काम झालं तर नक्कीच आम्हाला टँकरवरच्या भरवशावरून त्या ठिकाणी एक स्वतःच्या विहिरीमधलं बोरचं पाणी वापरायला भेटणार आहे. मग अशा पद्धतीने जे पाणी आमचं डिसेंबरपर्यंत संपायचं ते आज मेपर्यंत सुद्धा संपत नाही.
कारण गावामध्ये नदीचं रुंदीकरण झालं, त्याचप्रमाणे खोलीकरण झालं. यामध्ये आम्ही विविध सामाजिक संघटनेला त्या ठिकाणी सोबत घेतलं, ज्याच्यामध्ये नाम फाउंडेशन असेल, जी मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांची NGO आहे, त्यांनी आम्हाला गावामध्ये खूप मोठ्या प्रकारचं त्या ठिकाणी जलयुक्त शिवार आणि जलसंधारण विभागामार्फत सहकार्य केलं. त्याचप्रमाणे जखन गावचं जे युवा प्रतिष्ठान आहे, सीना फाउंडेशनने आमच्या गावामध्ये खूप मोठं काम केलं आणि त्यामुळं गावामध्ये एकाच पावसात इतकं पाणी आलं की त्या पाण्यामुळं आज शेतकरी त्या ठिकाणी सुखद झाला. त्याला त्या ठिकाणी भरपूर वापरायचं पाणी, त्याचप्रमाणे शेतीसाठी पाणी आणि बऱ्याच अंशी पिण्याच्या पाण्याची समस्या सॉल्व्ह झाली. हे करत असताना आम्हाला जो आज लोकमतने पुरस्कार दिला, या पुरस्काराचं खरंच श्रेय जात असेल तर ज्या ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी हे काम करत असताना विरोध न करता, अडथळा न करता त्याला एक सकारात्मक दृष्टीने वातावरण तयार करून दिलं आणि त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प आपल्या गावात झाला पाहिजे आणि या प्रकल्पामुळं माझ्या गावाचा कायापालट होणार आहे, विकास होणार आहे. म्हणून मी आता नदीमध्ये कुठल्याही प्रकारचं गाळ डम्पिंग करणार नाही, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी डेब्रिज टाकणार नाही, सिल्टिंग करणार नाही. सिल्टिंग सोडून आपल्या गावाला नदीच्या पात्रामध्ये कचरासून टाकणार नाही, अशा पद्धतीचे संकल्प घेऊन आज आमचं गाव जे काही ब्लॅक झोनमध्ये होतं ते आज पाणी आणि जलसमृद्ध गाव झाले. नगर हा पठारी भागातला प्रदेश आहे. इथं कुठलाही कॅनॉल नाही, इथं कुठली चारी नाही, इथं कुठल्या प्रकारचं पाण्याची जे डॅमपासून येणारे सोर्स आहे तो नाही आहे. इथं होतं पिण्याच्या मुळे डॅमचं पाणी येतं, त्याच्यासुद्धा इंटरव्हल खूप जास्त असल्यामुळं गावामध्ये एक स्थायी जलस्रोत पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही माथा ते पायथा काम केलं आणि माथा ते पायथा काम करताना आमच्या वरच्या बाजूला पिंपळगाव उज्जैनी, समोरच्या बाजूला शेंडी, खालच्या बाजूला वडगाव गुप्ता, हा 6 किलोमीटर एक नाला होता. हो, त्याला नाला म्हणायचे पूर्वीच्या काळी, कारण तो खूप छोटा होता. पण ज्यावेळेस आम्ही त्याला उकरलं, रुंद केलं, खोल केलं, त्याच्या बंदऱ्यातला गाळ काढून घेतला आणि मुरुमाच्या लेवलपर्यंत आम्ही तिथं क्लिनिंग केलं, त्यावेळेस लोक याला नदी म्हणायला लागले, याला बंधारा म्हणायला लागले, याला एक चांगला जलस्रोत म्हणायला लागले. मग आम्ही याचं जलपूजन केलं ग्रामस्थांच्या मार्फत. इतकं पाणी होतं. आजही मे महिना चालू आहे, जून उगवला आहे आज, तरीसुद्धा आमच्या गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना समाधानकारक पाणी आहे, जे ऊस, मका किंवा इतर असे फळबागांची पिकं घेऊ शकतात. तर या पुरस्काराच्या निमित्ताने आज आमच्या गावाला जो सन्मान भेटलेला आहे, हा सन्मान हा एका व्यक्तीचा नसून संपूर्ण गावाचा आहे. त्यामुळे मी लोकमत परिवाराचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला, आमच्या गावाला निवड केली. गेल्या अनेक वर्षापासून आमचं गाव या कॉम्पिटिशनमध्ये होतं, पण जोपर्यंत त्यांच्या क्रायटेरियामध्ये येत नव्हतो तोपर्यंत आम्ही पुरस्कारापासून वंचित राहत होतो. यावेळेस मात्र आमच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी यश आलं आणि लोकमतने आमची त्या ठिकाणी पुरस्काराला निवड केली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. जय श्रीराम, भारत माता की जय.